लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। बालिका गौरव सप्ताहानिमित्त पिशोर येथे विविध उपक्रमांना उत्स्फूर्त प्रतिसाद। बालिका गौरव सप्ताह उत्साहात साजरा। पिशोरमध्ये विविध उपक्रमांद्वारे जनजागृती, बेटी बचाओ बेटी पढाओवर मार्गदर्शन, पिशोरमध्ये आरोग्य तपासणी व पथनाट्याद्वारे संदेश। बातमी कन्नड येथून। छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या आदेशानुसार कन्नड तालुक्यातील पिशोर येथे बालिका गौरव सप्ताह उत्साहात साजरा करण्यात आला। या उपक्रमांतर्गत महात्मा ज्योतिबा फुले हायस्कूल व समता कन्या विद्यालय येथे बेटी बचाओ बेटी पढाओ या विषयावर ग्रामीण रुग्णालयाचे डॉक्टर धीरज पाटील यांनी मार्गदर्शन केले। मुलगी शिकली की संपूर्ण घर परिवार प्रगत होतो असे मत त्यांनी व्यक्त केले। बालिका गौरव सप्ताहानिमित्त विद्यार्थिनींनी मुलींच्या हक्कांवर आधारित पथनाट्य सादर करून जनजागृती घडवून आणली। तसेच निबंध स्पर्धा, रांगोळी स्पर्धा यासारखे विविध उपक्रमही घेण्यात आले। या प्रसंगी जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर मुदखेडकर, डॉक्टर बडे, डॉक्टर अमोल घोडके, डॉक्टर सोनम रौदल, रतनकुमार टारपे, सोपान वेताळ, परिचारिका स्वप्नाली पापडे यांनी मुलींना मार्गदर्शन करत आरोग्य तपासणी केली। कार्यक्रमास प्राध्यापक मनोज मोकासे, मुख्याध्यापक NR नवले, SN महाजन उपस्थित होते। सूत्रसंचालन योगेश नवले यांनी केले। शिक्षक, शिक्षिका, विद्यार्थी, विद्यार्थिनींची उपस्थिती लक्षणीय होती। कसं करतो आपण आता दुसऱ्या डॉक्टरनं आपल्याला सांगितलं की गर्भपात होईल पण कोणाला सांगू नको, मग आपण काय करायचं? तिसऱ्या डॉक्टरकडे जायचं का माहिती घेण्यासाठी? काही आपल्याला त्या मॅडमने पहिले सांगितलं, आपल्याला डॉक्टर मॅडमनं की बुवा हे चालत नाही, तुम्हाला 10,000ची सजा होईल आणि कारवाईची सजा होईल। बघू मग आपण आता बाहेर जाऊया आणि विचार करूया। ठीक आहे, सांगू मग आपण जाऊ दुसऱ्या डॉक्टरकडे। नमस्कार सर। नमस्कार। आम्ही डॉक्टरकडे गेलो होतो। हां, तर त्यांनी आम्हाला पहिल्या डॉक्टरांनी सांगितलं की गर्भपात होत नाही, तुम्ही करू नका। बरं। आणि तुम्हाला केल्यानंतर तुम्हाला सजा होईल असं आम्हाला पहिल्या डॉक्टरांनी सांगितलं। म्हणजे तुम्ही डॉक्टरकडे पहिलं तपासणी केलेली आहे? हो। 2 डॉक्टरकडे गेलेले आहे? हो हो। बरं। तर आपल्याकडे एक सल्ला आणि मार्गदर्शन भेटते, तो पण तुम्हाला योग्य भेटेल। आता तुम्ही त्यावर काय करायचं ते निर्णय तुमच्या फॅमिलीचा असेल। तर याच्यामध्ये एका डॉक्टरने लिहिलं आहे की गर्भ तपासणी आहे की नाही करून दिलेलं आहे, त्याच्यामध्ये लिंग निदान पण दाखवलेलं आहे, जे भ्रूण आहे तुमचा ते मुलगी आहे असं दाखवलेलं आहे। आणि एका डॉक्टरने सांगितलेलं आहे की तुमच्यावर आहे की नाही कायदेशीर कारवाई होईल, 10 वर्षे तुम्हाला 3 वर्षे तुम्हाला जेल होईल, त्याच्यानंतर कडक कारवाई होईल आणि सजा पण झाल्याच्या नंतर तुमच्या एकट्याला नाही तर तुमच्या 3 फॅमिली मधल्या तुम्ही सुनबाई, सासूबाई आणि तुमचा हा मुलगा या 3 पण सजा होणार आहे। तर याच्यामध्ये तुम्हाला मी योग्य मार्गदर्शन करेल की तुम्हाला बरं मला सांगा, तुम्हाला मुलगा हवा का मुलगी हवी? तुम्हाला नेमकं काय करायचंय? मुलगा पाहिजे ना सर। मुलगा पाहिजे, म्हणून हा जे तुमचं भ्रूण आहे, बाळ आहे ते मुलगी आहे असे तुम्हाला पाडायचं आहे असं याच्यामध्ये दिलेलं आहे। बरं। तर हे पूर्णतः तुम्हाला याच्या कायद्याविरोधात एका डॉक्टरनं सांगितलं असेल आणि एका डॉक्टरनं पैशाच्या लालचीसाठी तुम्हाला पैसे मागितले असेल आणि तुम्हाला भ्रूण आहे की नाही स्त्री भ्रूण हत्या हे करण्यासाठी पूर्ण होकार दिला असेल, बरोबर ना? हो सर। तर याच्यामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट अशी आहे, तुम्हाला कायद्याचं थोडंफार अज्ञान असेल तर मी तुम्हाला कायदा सांगेन। बस मी माझ्या सुनबाईला दाखवण्यासाठी तुमच्याकडे आलेले। काय झालं होतं? तिला कधी दिवस गेले आहे, 4था महिना आहे, म्हणून तुमच्याकडे आम्ही दाखवायला आलेलो आहे। काही त्रास होतो का? त्रास असा होतोय, आधीच्या माझ्या सुनबाईला 2 मुली आहे आणि आता 3ऱ्यांदा दिवस गेलेले। अच्छा। तर आम्हाला म्हणजे तपासणी करता तुमच्याकडे आलेलो आहे। करायची मॅडम आम्हाला की आधी 2 मुले असल्यामुळं हा 3रं म्हणजे चेकअप करायचं तुमच्याकडे मुलगा आहे का? बरं मुली का बरं नको तुम्हाला? मुली म्हणजे आधीच्या 2 मुली आहे ना मॅडम, त्याच्यामुळं आम्हाला 3ऱ्यांदा चेक करायचं आहे। मुली असणं हे काही खराब नाही आहे ना,
खराब तर नाहीये, पण आता समाजाला वंश पाहिजे ना एखादा तरी, तर त्याच्यामुळं आम्ही चेकअप करता तुमच्याकडे. तुम्ही आता वंश म्हणता, नंतर पुढे तुमचा वंश कसा वाढणार आहे? आता पुढे तुमच्या मुलांना मुली भेटतील का लग्नाला? नाही भेटत मॅडम, पण आता पाहिजेच ना एखादं मुलगा, वंशाला दिवा तर पाहिजेच ना आमचं. मुलगी पण वंशाची दिवाच आहे ना. मुलगी पण आजकाल शिकते, मुलांच्या बरोबरीने उभी आहे ना. आहे मॅडम, पण पाहिजे होता एक मुलगा. नाही, आपल्याकडे तसं काही तपासणी वगैरे होत नाही. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी कन्नड प्रतिनिधी मिलिंद कुमार लांडगे, छत्रपती संभाजीनगर. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.